सकाळी सकाळी मी आवरून चालले काकीच्या घरी. भावाच्या लग्नाचा गोंधळ तसेच सत्यनारायणची पूजा होती. शिवचं सगळं आवरून त्याला झोपवून काकीच्या घरी जाईसपर्यंत गोंधळ चालू झाला होता. काही कारणास्तव माझ्या भावाचं लग्नाचा गोंधळ आणि सत्यनारायण पूजा एका दिवशी घेतलं होतं. सकाळी सकाळी आधी सत्यनारायणची पूजा झाली, त्याच्यानंतर देवीचा गोंधळ चालू झाला. पण मी मुळातच शिवच्या नादात गोंधळाला उशिरा पोचले, त्यामुळे सत्यनारायण पूजा माझ्याकडून मिस झाली. पण गोंधळ पार पडल्यानंतर मी सत्यनारायण पूजेचा आशीर्वाद घेतला आणि त्याच्यानंतर देवाचा प्रसाद सुद्धा घेतला. त्याच्यानंतर केलं मस्तपैकी जेवण. त्याच्यानंतर खूप सारे फोटो आणि व्हिडिओज काढले. तर अशा प्रकारे माझ्या भावाच्या लग्नाचा गोंधळ आणि सत्यनारायणची पूजा पार पडली. पुढचे ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.